रेती तस्करांना अभय देणाऱ्या सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांची चौकशी करून कारवाईची मागणी। खडकपूर्णा नदीपात्रामधून काही महिने अधिकृत पासवर रेती विक्री सुरू होती। रात्रीच्या वेळेला मलकापूर, पांगरा, शेंदुरजन, साखरखेर्डा या भागामध्ये विना नंबर रेतीचे टिप्पर अवैधपणे चालू होते। चौफुलीवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमार्फत एक हेर ठेवला जात होता। तो हेर कोण आले, कोण गेले याची संपूर्ण माहिती घ्यायचा। विना नंबरचे टिप्पर मलकापूर, पांगरामधून भरधाव वेगाने जात असल्यामुळे अनेकदा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता। स्थानिक लोकांनी गोपनीय माहिती दिल्यामुळे मलकापूर, पांगरा येथील दैनिक महाभूमी तसेच चौफेर बुलढाणाचे मुख्य संपादक गंगाराम उबाळे यांनी दिनांक 23 डिसेंबर रोजी गावातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांना मोबाईलवरून दिली होती। परंतु याकडे तहसीलदार जयस्वाल यांनी कानाडोळा केला। यानंतर दिनांक 26 जानेवारी रोजी गंगाराम उबाळे यांनी दैनिकांमधून अवैध रेती वाहतूक असल्याची बातमी प्रकाशित केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी अवैध रेती विना नंबरचा टिप्पर सुरू असल्याची माहिती उबाळे यांनी तहसीलदारांना दिली। परंतु सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी कुठलेही म्हणणे ऐकून न घेता पत्रकार उबाळे यांना दूरध्वनीवरून फोन करून उंबरटपणाची भाषा वापरून तुम्ही पत्रकार लोक फालतूगिरी करता असं म्हटलं। शिवाय तुम्हा पत्रकारांना कुठलेही कामधंदे नसून माझे काही वाकडं होत नाही असं म्हटलंय। त्यामुळे तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी पत्रकार उबाळे यांच्याशी उर्मटपणाची भाषा वापरून एक प्रकारे पत्रकारांचा अपमान केलाय। त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। या संघावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन खंडारे, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष प्रल्हाद देशमुख, सिंदखेड राजा प्रसिद्धी प्रमुख गंगाराम उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष बबन सरकटे, जिल्हा सचिव राजेंद्र मोरे यांच्या सह्या आहेत। आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मी पत्रकार गंगाराम उबाळे। मी 25 तारखेला आमच्या मलकापूर, पांगऱ्यामधून अवैध रेतीचे टिप्पर आणि हे केव्हाही चालू असतात, परंतु 25 तारखेला माझ्या निदर्शनात आल्यामुळं मी ते फोटो काढून 26 तारखेच्या महाभूमीच्या अंकामध्ये बातमी प्रकाशित केली असता 27 तारखेला पुन्हा टिप्पर आमच्या बसस्टँडवरून जात होते। तर साहेबांना मी सूचना केल्या, फोटो पाठवले व्हॉट्सअपला। तर साहेबाचा मला 11:38 फोन आला। 10:08 टिप्पर आमच्या मलकापूर, पांगराच्या बसस्टँडहून गेलं आणि 11:38 साहेबाचा मला जयस्वाल साहेबाचा फोन आला तहसीलदाराचा आणि ते मला म्हणाले की आपल्याला काम नाही, आपण फोटो काढताय, आपण कोणती शहानिशा करत नाही, आपण फालतूगिरी करत आहात, तुम्हा पत्रकार लोकांना काही काम नाही, अशा उद्धट भाषेत मला त्यांनी बोलून मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला। तर त्या अनुषंगाने आम्ही आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रतापदादा मोरे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष अशोकदादा इंगळे, जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख सचिन भाऊ खंडारे, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष प्रल्हाददादा देशमुख, त्याचप्रमाणे आमचे मित्र पत्रकार राजेंद्र मोरे, त्याचप्रमाणे आमचे मित्र पत्रकार बबन सरकटे यांनी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही कायदेशीररित्या निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही लिहिलं आहे की त्यांची संबंधित चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची निवेदनामध्ये मागणी आहे। दादा तुम्ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या बुलढाणा जिल्हा फाटावरील जिल्हा अध्यक्ष तसेच माझे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय अशोकभाऊ इंगळे, तसेच प्रसिद्धी प्रमुख सचिन खंडारे, त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्याचे तालुका अध्यक्ष माननीय प्रल्हाददादा देशमुख, त्याचबरोबर राजेंद्र मोरे आणि बबनराव सरकटे हे सर्वजण आम्ही या कामासाठी आलो की दिनांक 25 तारखेला आमचे पत्रकार, आमचे मित्र डॉक्टर उबाळे यांनी आम्हाला सांगितले की तहसीलदार सिंदखेड राजा यांनी मला उद्धट वागणूक दिली
त्याबद्दल मी तहसीलदाराची शहानिशा करण्यासाठी त्यांना फोन लावला असता त्यांनी माझा फोन रिसीव्ह केला नाही। त्यामुळे अशा या तहसीलदारावर कडक कारवाई करण्यासाठी तसेच यांना जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही सर्वजण आज जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे। तरी लवकरात लवकर जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आग्रहाची विनंती करतो आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।